वगैरह। यहाँ से अमरनाथ की यात्रा 16 किलोमीटर रहती है, एक दिन में दर्शन हो जाते हैं। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सगळे? आणि आम्ही आता रेडी वगैरे होऊन चाललो आहोत सोनमार्गला. सो स्टे ट्यून्ड राहा. हॅलो, आता निघलोय. खूप थंडी आहे बाहेर. खूप थंडी बोलताना मायनस टेम्परेचर झालं इथं आणि सगळ्यांची हालत काय चाललंय. थंडी आणि आता मी निघतोय. बस ओय प्रथम दादा, आपलीच बस आहे का ही? खूप बेकार थंडी आहे आणि आता चाललोय बसमध्ये बसतोय. तो आमचा एजंट ट्रॅव्हलर म्हणजे ते पिसलल्यात. आम्ही खूप लेट केलंय म्हणून, पण कोणचा हादरीतून निघायला मागतच नव्हता अंघोळ करायला. त्यामुळे हिम्मत केली आणि आम्ही आंघोळ केली. नाही, मी आपल्या घरी राहून जेवू शकते. इथे आता बस थांबवलं नसतं. अजून बसमध्ये तर आम्ही आता उतरलोय आणि आता ऊन आलंय, तेवढं बरं वाटलंय. खूप बरं वाटलंय आणि टेम्परेचर पण थोडं वाढलंय. मायनस वरून थोडं आलंय 3-4 वरती. आणि आम्ही पोचलोय सोनमार्गला. तर आता चाललोय आणि व्ह्यू एवढा मस्त येतोय ना, खूप मस्त व्ह्यू येतोय. या बघूया आता. तरी हवा अजून थंड थंड आहे. हे बघा पाठी पूर्ण बर्फचे डोंगर. आता सगळे आम्ही फोटोज वगैरे काढायला चालू केलाय आणि बघू आता. चला ना पप्पा, पुढे जाऊ. आणि हे बघा शेंगा खाते. यांना वरडून वरडून ते शेंगा मी खाली ठेवलेले फोटो काढायला. काय बोलशील? आणि व्लॉगसाठी ना एक हाताचे ग्लोव्स काढायला लागतात, कारण फोनवर दाबतच नाही. आणि तो हात अख्खा बर्फासारखं झालं. या हातात पण 2 ग्लोव्स घातलेत तरी थंडी हवा जाते आतमध्ये. आणि आई आणि बाबा नाही आले, ते रूमवरतीच आहेत दोघं. आता बघूया, आता चाललोय पुढे. आता इथं बार्गेनिंग चालू झाली कधीपासून. तिथे 1000 रुपये म्हणले खाली. आता बसल्यात सगळी. प्रणित दादा, मी आता पुढे बसलो. मला व्हिडिओ काढायचा होता. मामाला पाठी टाकला. हेलो, ए बघा इथं. देखिए रांगा थी, थोड़ी गाड़ी पे आई थी. रांगा थी. रांगा थी, खींच के आने लगा. हा काश्मीरचा लास्ट विलेज आहे. तिथे आलो आम्ही आणि खूप मस्त मस्त व्ह्यूज आहेत. आम्ही ते आता जस्ट बघितलं काश्मीरचं लास्ट विलेज. आणि आता पुढे अजून चाललोय आम्ही.
अजून 4-5 पॉइंट्स आहेत आमचे. स्टे ट्यून राहा. आणि ते व्ह्यू खूप मस्त येतात, खूप मस्त येतात. स्टे ट्यून राहा. तर आम्ही काश्मीरच्या लास्ट विलेज पासून आता पुढे चाललोय. काश्मीरने पाठी सोडला, आता लडाख साईड त्या साईडला चाललोय, लडाखची बॉर्डर बघायला. सो आम्ही खूप एक्साइटेड आहेत. न प्रणित दादा लडाखची आम्ही बॉर्डर बघायला चाललो आता. सो या स्टे ट्यून राहा. बर्फ पुणे इथं माउंटेन्स बर्फचे समोर दिसत आहेत आणि खूप मजा वाटते. मी खाली करत नाही काय त्यांचं है ना हट वगैरह. यहाँ से अमरनाथ की यात्रा 16 किलोमीटर रहती है. एक दिन में दर्शन हो जाता है. ये सामने है ना, इसको बालटल बोलते हैं, बेस कैंप. यहाँ से यात्रा एक दिन में हो जाती है. सुबह जाओगे, शाम के टाइम रिटर्न आ जाओगे वहाँ पे. तर आम्ही 0.1 आमचं काहीतरी होतं, पण त्याने आम्हाला तिथं बर्फ नव्हतं म्हणून त्याने आम्हाला लडाखच्या रोडवरती पुढे आणलं आणि पाठी पूर्ण स्नो आहे आणि आम्ही तिथं चाललो आहे आता. या आणि इथं मस्त कॅफे आहे, तिथं मोमोज वगैरे भेटतात. आम्ही तिथं पण जाऊ नक्की. तर इथला हा घुमरी कॅफे आहे, एकच कॅफे आहे हा आणि तिथं आम्ही आता चाललोय आता. आम्ही सगळे मॅगी मोमोज खावा, कॉफीवर जोर घातलाय आणि मोमोज तरी संपलं नाही तर अजून फ्रेश असले असते. एवढे गरम गरम आणि मोमोज एवढे मस्त लागतात ना इथले, खूप मस्त. आणि आर्मी का शोल्डर आर्मी कॅन्टीन का कॅफे बोलतात ना याला काहीतरी. तर आता मस्त नाश्ता वगैरे करून चाललोय आम्ही बर्फावरती. तिथे वरती मस्त मोमोज खाल्ले आणि मॅगी, कावा, कॉफी. मस्त मोमोज लागत होते गरम गरम आणि आता जाताना परत मोमोज खाऊ. सो या तिथे मंदिर आहे आणि थंडी हवा. ओ माय, कैसा लगत बा. हात ग्लोव्स काढून हात लाव. चला वरती बर्फात. हिम्मत नाही. अरे अभी नाही तो कभी नाही. त्या साईडला जेतो, त्या साईडला ऊन पण भेटलं. साई तुझं कुठे? कैसा ना हाल होत बा. सगळे फोटो काढतात आणि मम्मी गेली खाली बसवलं. सेंटा, मला सेंटाला बोलवलं इथं सगळं. बाबा व्हिडिओ काढते. कशी थंडी आहे? बहुत ठंडी है. बहुत थंडी आहे. अच्छा लग रहा है. व्यू मस्त है. ठंडे बर्फ की तरह एंजॉय करने के लिए स्किन तरह अच्छा ये हो गया, खुश हो गए. खिलीबिली हो गया. लेकिन हमारा आदमी है लोग
सटकलं आहे. एवढी स्लीप होत आहे ते बरं इथे येत नाही असं बरफ म्हणजे एकदम कडक झालंय ते आणि प्रथम दादा सत्य विचारू नका ते बघा वो तीन लोक कुठे आहे मोंटी दादा दुसरा खात बघा किती वरती गेलाय येळा दिसत पण नाही इथून इथं आता -वर टेम्परेचर गेलं खूप थंडी आहे पूर्ण हात माझा व्हिडिओ काढायला ग्लोव्स काढले तर हात पूर्ण सुन्न पडले बरफ हातात घेतलेला तो आता परत चाललो काहीतरी खातोय पुन्हा -वर टेम्परेचर गेले आता चाललो कॅफे मध्ये परत मस्त येत आता हे पेटवलंय मी तर मॅगी खातो आता तर आम्ही आता थांबलेलो इथं लडाखच्या इथं तिथून आम्ही आलोय आता आणि खूप बर्फापेक्षा थंड हवा चालली आणि आम्हाला बोलवतात आतमध्ये आम्ही चाललो आता कैसी थंडी है आम्ही आता आलोय परत सोनमर्गला आणि इथलं पण टेम्परेचर -मध्ये गेलं आता हे बघा थंडवल्यात उतरले का नाही